गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवसानंतर मी आली आहे यूट्यूबवर. सो आज आपण काहीच नाही करणार आहे. आज आपण मम्मीकडे भीक मागणार आहे. राईट, आज आपण मम्मीकडे भीक मागणार आहे ट्रिपसाठी. माझी फ्रेंड आहे, तिची फॅमिली ट्रिपसाठी चाललेली आहे. लाईक फ्रेंड्स पण आहेत, बट मला पण जायचं. सो शिट, रिमोटवर पाय दिला. तर मी मम्मीला आता सांगणार आहे की मम्मी, मी घर आवरलं, मी बाथरूम धुतलं, मी भांडे केले, मी गॅलरी आवरलं, सगळं आवरलं. आता मम्मीची फक्त परमिशन घ्यायची आहे. मम्मीला आपण थोडासा मस्का मारूया. मम्मी आता आवरती आहे. मम्मी आत्ताच आली आहे. सो मम्मी जेव्हा किचनमध्ये जाईल तर आपण पण मम्मीच्या पाठीपाठी जायचं आणि मम्मीला परमिशन मागायची. काही झालं तरी परमिशन भेटलीच पाहिजे. भेटूयात पुढे. ओके मा, इकडे ग. तुला माहिती, मी आज बाथरूम घासला, टॉयलेट घासला, बेडरूम आवरलं, ड्रेसिंग टेबलच्या इथलं सगळं आवरलं, टी व्ही युनिट आवरलं, झाडून घेतलं, पुसून घेतलं, डस्टिंग केली. फक्त किचन राहिलं, माझे भांडे पण झाले आणि फ्रीज राहिलं आहे आणि माझं कबड राहिलं आणि किचनचं मांडणी राहिलं आहे. बस चल, मी तुला आज मदत करते. काय बनवायचं जेवायला? विचार नाही केला मम्मी. आज मी ना, प्लीज सांग मम्मा. मी कच्चे वडे खाल्ले. काय तुझ्या हाताचे वडे मी मिस करते. काय नाही मम्मी, मी तिला नीट बनवून दिलं होतं, तीच बोलली की कच्चे ते. मी येते ना बनवून. सांग ना मम्मी. काय बात? वडापाव उद्या, आज उशीर. मम्मी प्लीज वडापाव. मम्मी प्लीज गो, प्लीज, मी मदत करते. पोरगा तिथे चढलं माझ्या चौकातून बसमध्ये. हो आंटी जरा पुढं झाला ना. म्हणलं हो का आजोबा, जाते जरा पुढं. अजून काय म्हणलं? बोललं तर एवढं काय ऑफेंड व्हायचंय? दोन पोरींची बाईने आई आहेस तू. प्रीती अभ्यास करत नाहीये, गाणे ऐकत बसली बघ. मम्मी गाणे तिने लावले ना? मी नाही लावलं. मग तू लावलंय. तुला महत्वाची आहे मम्मी. नाही, तू नाही. मी आहे. मी आहे. मी आहे. मी आहे. तू नाही, मी आहे. मी आहे. जा, मला नाही फरक पडत. मी सगळं आवरलंय. मम्मी हाकलला. लेट्स गेट ड्रेस्ड. थँक्यू मम्मी कट्टी. तू काय? दीदी तू अभ्यास करते म्हणून तुला ॲप्रिशिएट करते. अरे वा, थँक्यू. आणि मी तू काम करते म्हणून तुला ॲप्रिशिएट करते. मी काम करते म्हणून का? हो. अभ्यास मी करत नाही. नाही करत. 10वी 12वी उगाच पास झाले का? अगं ते कशी झाली तेच माहित नाही. तू बस आता तू सांग ना. Guys, let's get dressed to buy some pav for वडा. रेडी झाली गाईस. आता मी तोंडाला फक्त पावडर लावणार आणि बाहेर जाणार पाव आणायला. लेट्स गो गाईज. पाऊस येतोय, मी छत्री बित्री काय घेतली नाही, अशी जाणार. बाय छोटू. मला लिली बनायची. लिली काय मदत करू मम्मा? मदत कर ना. चल 5 रुपये. हॅलो, 5 रुपये धर. नाही थांब, मी हाताने घे. तुला काय मदत पाहिजे का माझी? पाहिजे ना. काय? मला शेपून निवडायला मदत कर. ओके. क्रिसमस ट्री सारखं अजून काय काम करायचं मम्मा? अजून काय राहिलं? मांडी आणि तुमची कबड आणि आपल्या कबड करायचं. मी सगळ्यांना सगळ्यांनी आपल्या करायचं. म्हणजे एकमेकांच्या हात नाही लावायचं कबड साफ केल्यानंतर. जे आपल्या वस्तू आपल्या कबडमध्ये ठेवा. एक काम कर, माझं कबड घे. काय मी आणि पप्पा आमचं कबड एक करतो. काय तू तिचं कबड तिथं शिफ्ट कर आणि ही तिचं कबड तिथे शिफ्ट करेल. नको, मला बेडरूम घ्या ना. पप्पांच्या पण थोडेच कपडे ना. म्हणून ते आणि आम्ही दोघे एक कबड शेअर. तुझे काही थोडे कपडे नाहीये, तुझे साड्याच आहे भरपूर. ठीक आहे. माझ्या कबडमध्ये साडी आहे, ड्रेस आहे, बेडशीट्स आहे, सगळे पडदे बिर्दे सगळे ठेवले. हो, ते फक्त नाही. मग दॅट्स नॉट फक्त. अगं फक्त 13 रुपये फीस घेतली. 18 नाही 13. अख्खी बघ ना.
अरे पण आपल्याला पण ना त्याला पूर्ण ते एसटी मध्ये घेतलं त्यांना. एसटी मध्ये त्यांच्या कास्टमध्ये कास्टमध्ये असले की असंच असतं. आपल्याला उत्पन्नाचं सुद्धा काम नाही झालं आपल्याला. हे तर पहिलं झालं असतं काम तर कधीच झालं. थोडी फार तरी सोबत भेटली असती. काय ना टेन्शन आपल्याला कोणतेच काय मध्ये मध्ये येऊ नको. तिला सांग. तू बनवून दे मला. माझ्याकडे टाइम नाहीये, मी बिझी आहे. हा बेटा मी काम सोडून घरातच बसते. अगं मी घरातले काम करते ना. हा तू मध्ये मध्ये करू नको. दोघं पण एवढे बोलायला लागत. खोटं खोटं बोलते. मग काम सोडून तू खरंच बसताय का घरी? बघ अशी मुलगी आहे कशी बसणार तू घरी. हे बघ धरू नको त्याला तसं. दूध दिलं मी तुला. मी क्लीन करून दिलंय. आय नीड हायजेनिक इन माय हाऊस. बटाटे सोलायचे का? द्या माझ्याकडे, मी सोलते. मेयोनीज चालू कर. परत बोल काय बोललीस? नळ चालू कर. मेयोनीज संपवला मग सॉस सुद्धा संपवती. नळ चालू कर ना. हा गरम येते म्हणलं. ऍक्च्युली ना जिम का जातात? बॉडी बनवायला. बॉडी बनवायला. तू ऑइली फूड खाऊन खाऊन जिमला जाते. प्रश्नच येत नाही की तू जिमलाच जाऊ नको. मग मी काही पैसे देणार नाही 400 रुपये तुला. वेस्ट ऑफ मनी येते. तू घरात येऊन ऑइली फूड खाणार आणि जिमला जाणार. वा रे वा. कशाला चांगलं चांगलं बनवते मग? मला का दोष देतेस गा? डाळभात खा ना आता. मी वडापाव डक्कन तुला तर मित्रांनो, आज आम्ही बनवणार आहे वडापाव. त्याच्यात बघ मला नाही माहिती. आज होतं माझं बॅक बायसेप. हा आणि घरात येऊन खाल्ले तिने वडे ऑइली. मेयोनीजचा पॅकेट संपवले. नुसतं घेऊन खातीये, नुसतं गिळते, खातच नाहीये. खात नाही ही गिळती मुलगी. फायदा नाही. नको खरंच नको. टाइम वेस्ट, झोप वेस्ट. आल्यावर झोपती. आई बापाचा मम्मी यार प्लीज मला एवढा त्रास नका देऊ प्लीज. आल्यावर झोपती. हा झोपती. काही फायदा नाही. काही नाही. तो जिमचा फायदाच नाही. वर्कआउट केल्यावर माणसं फ्रेश राहतात पण तू झोपून जाते आल्यावर. मग कामच नसतात मला काय. घामाचे कपडे सुद्धा धुवायला टाकत आहे. कशी सोड. हे बोलायचं गरजेचं नाही या प्रीती. सांग गाईजला. गाईज काय अंगातले कपडे तशीच ठेवती आहे. घाबरता वास येतो. कशी करून राहिली बघता ही. बघ तर सांगू ठेव तिला. ठेवते तू जा. आता तुला व्हिडिओ मध्ये घेईन मी. झालं तुझं मध्ये येऊ नका आता. मम्मी आणि मी कॅमेरामध्ये. कॅमेरा माझे दात दिसतात. अगं मग आमच्याकडे काही दात नाहीत का? माझा एक मी गेला दात दिसतो. मग काय नाही होत माझं. कळलं का? चल मला रेसिपी सांग वडापावची. इकडे येऊन सांग. इकडे या ना मम्मा. मी अशी सांगते. नाही यार मम्मी प्लीज ग. माझं कॉन्टेंट आहे प्लीज. कर ना तू कॉन्टेंट. तू बोल. नको घेऊ ना. तू कर. नाही तू ये. मी जसं बनवते तसं बघ आणि सांग ना तोंडाने. पहिला आलूला बॉईल करायचं. आलू नाही बटाटा. बटाट्याला पहिलं बॉईल करून घ्यायचं. सोलून घ्यायचं. थोडं जोरात बोल ना. त्याला मॅश करायचं. हा मॅश केल्यानंतर मग अद्रक, कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडस पुदिना याला मिक्स ग्राइंडर मध्ये काढायचं. चटणी बनवायची त्याची. ठीक आहे. ते काढली मग पॅन मध्ये तेल टाकायचं. गरम होऊन द्यायचं पॅन. मग तेल टाकायचं. थोडी हिंग टाकायची. पप्पा येतील मध्येच. पप्पा कचरा साईडला वडापाव. टाइम रहता है. आपल्याकडे काळ वेळ काही नसतं.
आता तर मी 10 वाजता मला कोमाने गेला. इट्स ओके बाबा. तुम्ही काय खाताय? कुठं नाही कॅल्शियम नाही. कॅल्शियम. आता काय करायचं? कोथिंबीर. इंग्लिश मध्ये काय बोलतात? कोरिएंडर. पुदिनाला इंग्लिश मध्ये काय बोलतात? मिंट लीव्स. सम कोरिएंडर. सम. कुत्र का ओरडतंय? कोणीतरी दिसलं असेल त्याला. कोण दिसलं? तू दिसली. सो लेट्स वॉश दिस. Mint leaves, coriander. Don't you want mirchi? आणि Put some mirchi in it. Guys, the dog is crying. Literally so bad. कुत्रा रडले की भूत दिसतात का त्यांना? हा मम्मा. कुत्रे त्यांना दिसले की सॉरी भूत त्यांना दिसले तर कुत्रे रडतात का? का? त्यांना भीती वाटते का? नाही वाटत. मग? त्यांना दिसतं म्हणून ते ओरडतात. मला प्रीती रोज दिसते. मी तिला काय बोलते? मी रडते. म्हणजे प्रीती काय भुवू आहे का? हा? मग तू तर तिची बहीण झाली मग. Did you just entirely call me veg mom? Yeah, no. What do you mean? मिक्सर मध्ये ते असं हे करायचं का? ग्राइंड. लेट्स ग्राइंड. 1920 नाही बोल. दीदी झाली. Let's put this all together into mixer. अदरक. Put some अदरक in it. लिंबू. लिंबू का चटणी बनवली का? चटणी नंतर बनवायची होती. पहिले हे You wanna put some sugar in it? Sugar? अरे ते हे मसाला बनवते मी ह्याचं बटाटा मॅश करायला. जा. Let's mix it. टाकलं सांगितलं का? मिरचीचा टसका. मिरची, अद्रक, पुदिना, कोथिंबीर चा आम्ही मिक्सचर बनवलाय. चटणी बनवली आहे. तर आता पुढे भेटूया. आता आपण काय करणार आहे? भाजी कशी बनवायची सांग ना. पहिलं तेल टाकायचं. किती चमचा तेल? टाका. गो अहेड. गो. चिडली भाजी करायची. नाटक किंवा कशी दिस इज नॉट नाटक मॉम. मी थकून घेते. चिडली का तू? चिडली? तडतडलं की तेल? यारकीच नाही राव. आता चवीनुसार हळद. अजून थोडी हळद. आता मिक्स. आता एक ग्रीन कलरची चटणी त्याच्यात टाकून द्या. आता असा ढोकल्याचा वास येतोय. छान आहे. ढोकला पण असंच बनवतात का? ढोकल्याचं ते वरचं नसतं का ते तेलवालं लेअर? छान असं येतो. वाव, अमेझिंग. मीठ
मीठ मीठ मीठ मीठ हे घे. गाईज, मला असं वाटलं की मम्मीचा मूड चांगला असेल तर मम्मीचा मूड बघून आपण मम्मीला परमिशन मागावी पण ट्रिपसाठी. मम्मी चिडलेली दिसते माझ्यामुळं, मी मम्मीला इरिटेट केलेलं आहे. सारखं मध्ये मध्ये बोलते, मी ट्राय करते शांत बसायचं पण माझ्याकडनं होत नाहीये. व्हॉट शुड आय डू नाव? मला समजत नाही मी काय करू. मम्मी चिडलेली आहे सध्या माझ्यावरती. चिडले म्हणजे इरिटेट झालेली आहे, दमली म्हणून. मला कळत नाही आता मी काय करू. माझी हेच बघा. मला कळत नाही मम्मीला मी कसं कन्व्हिन्स करू. मी ट्राय करते की ते मी विषय आले की मम्मा प्लीज परमिशन दे, प्लीज मम्मा प्लीज. माझ्या लाईफची फर्स्ट ट्रिप असेल माझ्या फ्रेंडसोबत, तिच्या फॅमिलीसोबत पण. सो आम्ही बेसिकली जाणार आहे लोणावळा. मला जायचं आहे यार. मम्मी मला परमिशन देईल की नाही मला माहिती नाही. ती मला परमिशन देईल पण भीक मागणी पडेल. कष्ट करा मग त्याचं फळ घ्या असं आमच्या घरात. मम्मीला कसं मनवू कसं मम्मीला. वडापाव खाता मनवते. सो आपण भेटूया पुढे. मम्मीला अजून इरिटेट करू की नको मला कळत नाहीये. मम्मी उगाच मारेल यार मला. सोडा बघू पुढचं पुढे. इज मेन्यू. माय वडापाव इज रेडी. मम्मानं बनवलं. परमिशनचं तर काय राहून गेलं पण मी ब्लॉग इकडेच एंड करणार. सो बाय बाय.